त्यांना सन्मानित केला जाईल। सहाव्या मॅचला स्टार्ट होते। या ठिकाणी आपण पाहतोय बीबी एकलव्य वर्सेस कृष्णा 11। नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कृष्णा 11 संघाचा आणि फलंदाजी प्रवृत्त केला संघ आपण पाहतील तर बीबी एकलव्य संघ। विकी स्ट्राइक एंड मध्ये नॉन स्ट्राइक एंड मध्ये आपण एबी ला पाहतोय। कोलवटा पॅच चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका क्षेत्ररक्षक चुकी चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये। विचार असेल की हा चेंडू हातातला होता, सोडला, चुकी केली। एक धाव काढली गेली चेंडूवरती सुद्धा। चांगली सुरुवात झालेली आहे बीबी एकलव्य संघाकडनं। पहिल्या चेंडूवर चौका, त्यानंतर ओहो या ठिकाणी काय घडलंय, अजून एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये गडी बाद। पहिलं सुरुवात चांगली केली गेली होती, या फटक्याची जरूरत नव्हती। चेंडू उचळी घेणाऱ्या चेंडूवरती आपण पाहिला 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला। धावा फलकावरती पाहिल्या तर 6 धावा आहेत। नवीन फलंदाज तेजस स्ट्राइक एंड वरती हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला, एकच धाव काढली जाईल चेंडूवरती। एका धावांची धावसंख्येमध्ये वाढ। 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावा फलकावरती आहेत 7। शेवटचा बॉल असेल या षटकातला। स्ट्राइक एंड वरती आपण पाहू एबी अजिंक्य हलक्या हातीने चेंडूला ढकलतोय डिक्लेअर झोन मध्ये आणि धावा फलकावरती। एक षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती, 1 गडीच्या मोबदल्यानंतर बीबी एकलव्य संघ एसडीचे। चांगली सुरुवात आणि त्या धावा थांबवण्याचा प्रयत्न करण्यासाठी दुसरा गोलंदाज या ठिकाणी दुर्गेश गोलंदाजी मार्गवरती येतोय। पहिल्या चेंडूवरती हलक्या रीतीने 1 धाव काढली गेलेली आहे अजिंक्य यांच्या मार्फत। दरम्यान तेजसकडे स्ट्राइक, हलक्या रीतीने हा चेंडू सुद्धा खेळून काढलेला आहे। 1 धाव कंप्लीट केली जाईल। 10वी धाव फलकावरती लगावली जाते। अजूनही 4 चेंडू बाकी असतील या षटकातले। कट केलाय चेंडूला, डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेला आहे अजिंक्यनी। नक्कीच पहिल्या षटकामध्ये 8 आल्या तर निश्चितच जोखीम न उचलता चांगले चेंडू पडतात। चांगल्या चेंडूला कमीत कमी 1 रन तरी घेणं गरजेचं म्हणून
एक एक रन घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून केला जातोय आणि एखाद चेंडू अवांतर येईल आणि त्या चेंडूचा फायदा उचलूया आपण आणि त्याच पद्धतीची ही फलंदाजी. 4 चेंडूंचा खेळ संपला. 12 धावा फलकावरती आहेत. हलक्या रीतीने खेळून काढला विपुल यादव. आपण पाहतोय समोरच्या दिशेला आपण पाहतोय कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाटील नेटवर्कचे एक कॅमेरामन आणि आपण ऑनसाईडला पाहतोय या ठिकाणी आधार पिंपळे एक दुसरा कॅमेरामन आपण पाहतोय पाटील नेटवर्कांच्या मार्फत. दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 14 धाव फलकावरती आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनं चांगली सुरुवात बीबी एकलव्य संघाकडनं झालेली आहे. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 2 षटक बाकी असताना तिसरा गोलंदाज या ठिकाणी वापरला जातोय केतन. तर क्या बात आहे. असं वाटलं होतं सरळ चेंडू निघून जाईल परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू कट झाला. केतन साठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. लगातारच्या 3 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक रचित पाटील यांच्याकडनं. धावा फलकावरती 16 झालेले आहेत. 2 चेंडू संपले. अजून 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये या ठिकाणी सोडला चेंडू. काय केलं हे. त्यांना वाटलं होतं की चेंडू थेट यष्टीवरती आहे त्याकडने त्या चेंडूला यष्टीवरती येऊन देण्याचा प्रयत्न केला परंतु तो चेंडू यष्टीवरती नव्हता तर बाजूने त्याच्या निघून गेला आणि एक धाव कंप्लीट केली गेली. वर फुटला चेंडू या ठिकाणी सरपाटी मारला फटका क्षेत्ररक्षकांनी अडवलाय फेकी केलंय गॅदर झालंय. गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. एबी बाद. प्रथमेश पपलू फलंदाजी मार्गवरती येतोय. तर मात्र ओ हो क्या बात आहे. हा सुद्धा वाटला होता तेजस यांना की हा सुद्धा चेंडू स्वयं जाईल का परंतु अखेरच्यानी ठेवली होती बॅट आणि एक धाव काढली गेली फायनली त्याची. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 18. तर मात्र नोचा इशारा दिला जातो पंचांकडनं. नो वरती +1. ज्या गोष्टीची वाट पाहते ती गोष्ट आता या ठिकाणी समोर संपन्न होताना पाहायला मिळाली. 1+1 अशा 2 धावा फलकावरती 21 धावा फलकावरती. सरळ बॅटिंग मारला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवला चेंडूला. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. या चेंडू नंतर धावा पहिल्या फलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 गड्याच्या मोबदल्यानंतर 21 धावा फलकावरती लगावल्या जातात आणि 21 धावा 7च्या सरासरीने आतापर्यंत खेळत असलेला संघ आपण पाहतील तर बी वेकलव संघ दिव्य डिजिटल संधी ऐकूया सुमधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये. तेजस करता पडणारा चेंडू असेल निश्चितच. 21 धाव फलकावरती आहेत या 6 चेंडूंमध्ये. का ते पंच पडताळतायत पाहतायत परंतु हा नो नाही आहे. ड्राईव्ह केला होता या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण घडलं जाते. एकच धाव काढली जाते चेंडूवरती. चला रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. नो आहे का ते पाहायचं आहे. मुन्ना जी देखिए ये गेंद कितनी ऊपर थी.
यस, रिव्ह्यू सक्सेसफुल. रेड अँड आउट. नो चेंडू, नो ओव्हर प्लस 1 रन. धावा फलकावरती 2 ने वाढतायत. 23 धावा फलकावरती. ऑन साइडला ढकललेला आहे चेंडूला. एकच धाव घेतली जाईल चेंडूवरती. एका धावानेशी धावसंख्या वाढते. धावा फलकावरती लगावल्या जातात. 2 for 24. 24 धावा. तर मात्र एक्स्ट्रा कव्हरची दिसला. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षयचा. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला. आतापर्यंत 3 चेंडू त्याच्याकडे गेले. त्यांनी 3ही चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सक्सेसफुल झालेला आहे. ऑन साइडला हा सुद्धा चेंडू लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. फेकी आलंय. फेकीला उत्तर काय आहे तर बॅट्समन आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. एका धावाने धावसिंग मध्ये वाढ. 26 धाव फलकावरती. 3 चेंडू बाकी. सत्तावीस रन. 4 बॉल झालेले आहेत. लाचे 2 बॉल बाकी आहेत. सर बॅटीने मारला फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. अडवलाय चेंडूला. 1 धाव भेटू शकेल पण 28व्या धाव फलकावरती लगावली जाते. शेवटचा चेंडू बाकी आहे. तेजस स्ट्राईक एंडवरती आहे. चेंडूवरती चौकार ठोकला तर निश्चितच 4 धावांनी धावसंख्या वाढेल. 32-33चं टार्गेट येईल. 1 रन आली. 29-30चं टार्गेट येईल आणि 2 रन आल्या तर निश्चितच 2 धावा आलेल्या आहेत का नाही पाहिलं जाईल. पंच या ठिकाणी थर्ड अंपायरला रेफर करतायत. गुरुदत्तचा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. गुरुदत्तचा अख्खा संघ या तुमचा इकडे आदररीत्या सन्मान केला जाईल. मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. रोहन असतील, कांद्रे असतील, त्यानंतर कुमार असेल, रुपेश असेल, त्यानंतर अजून सगळे आपले अल्केशजी पाटील असतील. आला नॉट आउट सांगितलं गेलेलं आहे. तर 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्यानंतर धावा फलकावरती 30 आणि 31चं टार्गेट येऊन राहते कृष्णा 11 संघासाठी. तर विनंती आहे रुपेजी पाटील आपण सुद्धा टॉस कप बॉक्स मध्ये कॉइन घेऊन यायचं आहे. टॉस या ठिकाणी बनवला गेलेला आपण पाहतोय. पिवळ्या कलरचा टॉस आहे. कोणाचा तरी कॅरमचा स्ट्रायकर उचलून आणला वाटते ना. त्याच्यावरती T-H लिहिलेलं गेलेलं आहे. चला अक्ष 11 आपला कर्णधार या. चला प्रथमेश गोलंदाजी मार्क मध्ये रेडी होतोय. 2 बल्लेबाज सुद्धा या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाले आहेत. एका ठिकाणी आपण पाहिलं तर अक्षय, दुसऱ्या ठिकाणी अभिषेक. 31 धावांचा पल्ला गाठायचा आहे.
स्वरूपीवर नाणेफेक जिंकलेला आहे. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. हा टेलचा कॉल होता आणि टेलचाच आला होता ना, हेड कॉल दिलेला टेल झाला. म्हणजे एकेरी धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. प्रथमेशच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय सुरुवात केली जाते धावसंख्येच्या वाटचालीला, धावसंख्येचा चेसिंगला. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. अवांतरने धावसंख्यामध्ये वाढ केली जाते. धावा फलकावरती 3. अजूनही पाहिलं तर 28 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना म्हटलं होतं की आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक समालोचक वाढले जातील. विपुलजी होते, मी होतो, त्यानंतर एक समालोचक आज वाढतायत ज्यांच्या गळ्यातून सूर आपल्याला ऐकायला मिळतात आणि ज्यांच्या गळ्यातून भजनं आपल्याला ऐकायला मिळतात, ज्यांच्या गळ्यातून आपल्याला ऑर्केस्ट्रामध्ये नाचणारी गाणी ऐकायला मिळतात, तेच आपले लाडके अल्केश पाटील सिंगर आजच्या दिवसामध्ये समालोचन करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. यस, वेलकम अल्केशजी. नमस्कार सर. आजच्या दिवसामधील रंगलेला खरं तर हा सामना आपल्याला बघायला मिळतोय तो BVA एकलव्य विरुद्ध कृष्णा 11 ह्यांच्यामध्ये ही लढत, अटीतटीची लढत. आणि खरं तर अनिल सर 31 धावांचं आव्हान ते म्हणजे 24 चेंडूमध्ये फारसं महागडं आव्हान असं मला म्हणायला हरकत नाही या मैदानाच्या दृष्टीने. कारण काय, जर फिल्डिंगचा विचार केला तर पूर्णतः फिल्डिंग पॅक करून म्हणजे जखडून ठेवल्यासारखे आहे. खरं तर काय म्हणतील सर? हे नक्कीच कालच्या सत्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर 32 धावांचा चेस तुझा होताना पाहायला मिळाला होता आणि निशांनी तो केला होता, सुशांतने केला होता. शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती चौकार मारत होता, तो चौकार आला होता. आणि आता मात्र या 31 धावा कुठेतरी माफक ठरू शकतील, परंतु आपण संघ समोरचा पाहिला तर BVA एकलव्य संघ आहे ते ज्याने ही धावसंख्या उभारली गेलेली आहे. खरं तर BVA एकलव्य संघ म्हणजे एक विरार असोसिएशन मधला एक नामवंत संघ म्हणून ज्याची ओळख आहे असा BVA एकलव्य असा हा संघ. त्याच्या विरुद्ध लढतोय तो कृष्णा 11. तो म्हणतोय मी काही कमी नाही, हम लढेंगे साथ में और जीतेंगे भी साथ में. परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि ज्याच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचची जर्सी असा गोलंदाज पाहायला मिळतोय तो गणेश. चक्क आज संकष्टी चतुर्थी आहे आणि गणेशच्या रूपात हा बॉलर आलेला आहे. चांगला 2 टन टाकतोय हा बॉलर आणि एकेरी धावामध्ये समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती 3 चेंडू नंतर 8, बिनबाद 8. षटकार, एकविरा चषकातील खणखणीत चौकार. DJ चौकार वेळेला आला आणि खरं तर मॅच ऑन झालेली असं म्हणायला हरकत नाही. कारण काय, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि 13 धावा झालेल्या आहेत. मला वाटते जर या चेंडूवरती 1 किंवा जर चौकार आला तर मला वाटते मॅच ऑन होऊ शकते. नक्कीच यात काही संदेह नाहीये अल्केशजी, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी घडली जाते, एक चौकार गोळा केला गेला आणि चौकार गोळा केल्यानंतर आपण पाहतोय की खराब चेंडूची वाट पाहिली जाते आणि खराब चेंडूची वाट पाहिल्यानंतर आपण पाहतोय जेव्हा येतोय खराब चेंडू त्या चेंडूवरती चार्ज केला जातोय. आता खरं तर 12 चेंडू आणि 18 धावांचं इक्वेशन आहे. खरं तर 9-9 ची सरासरी जर खेळले 17 पाहिजे का? ते म्हणजे 12 चेंडू मध्ये जर तसे पाठलाग केली तर खरंच 17 धावा ह्या चेस होऊ शकतात त्या 12 चेंडू मध्ये. पाहूया गोलंदाजी मार्कवरती येतोय तो वेदांत. 3रं षटक हाताळतोय आपल्या संघासाठी आणि सुंदर असा चेंडू, परंतु एका धावेवरती समाधान. धावसंख्येत झाली ती बिनबाद 15. सलकरीने घेऊन काढला चेंडूला 1-1. अल्केशजी आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेटची रणनीती आहे
की चांगले चांगले चेंडू होतील त्या चेंडूवरती किमान स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. किमान एक तरी धाव आलीच पाहिजे. म्हणजे एकही चेंडूवाला आपण डॉट होऊन जाऊन द्यायचं नाहीये जर चेसिंग करत असतील तर, आणि अशा प्रकारची धावसंख्या असेल तर. आणि खराब चेंडू असेल त्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला चार्ज करायचा आहे. नक्कीच अनिल सर, अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर चांगल्या बॉलचा सन्मान केला पाहिजे आणि तिथे खरंच त्या चेंडूला सन्मान देऊन एक धाव ही आपल्या संघासाठी जमा केली पाहिजे. खरं तर जर खराब चेंडू आला तर त्याच्यावर प्रहार करणं देखील गोलंदाज फलंदाजाने जाणलं पाहिजे आणि पुन्हा एका धावेवरती समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ते 4 चेंडू नंतर 18. साई संघांना विनंती असेल आपले फॉर्मेडेज जे आहेत कमिटीचे ते फॉर्मेडेज या येणाऱ्या सामन्यांच्या अगोदरच कंप्लीट करायचे. एंडिंगला जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी थोडासा व्यत्यय होतो. कालच्या दिवसामध्ये तसंच 1 तास वाया गेलेला होता. त्या कारणे विनंती अशी प्रत्येक संघांना आपली फॉर्मॅलिटीज जे आहे ते कमिटीशी संपर्क साधून ते कंप्लीट करायचे आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आणि पाहूया वेदांत काय करतोय आपल्या संघासाठी. एखादा फॉलो थ्रू मिळवून देतोय का पाहू. चांगला गोलंदाज आहे परंतु पंच नो घोषित केलेला आहे. पंच विवेक पाटील खास आपल्या नारंगीवरनं आपण हे पंच मागवलेले आहेत. फ्लाईट डिलिव्हरी धावसंख्या झाली ती 20 आणि 20. अजून शेवटचा चेंडू बाकी आहे. अनिल सरांनी म्हटल्याप्रमाणे की फॉर्मॅलिटी आपण एखाद्या आयोजका ठिकाणी जर खेळतोय तर त्या आयोजकांचा देखील मान सन्मान ठेवला पाहिजे. सांगायची गरज नाही पडली पाहिजे फॉर्मॅलिटीच्या बाबतीमध्ये. तर त्यांना फॉर्मॅलिटीच्या बाबतीत त्यांना त्यांचं जे काय असेल एंट्रीज फी ते आपण जमा करायची आहे जेणेकरून आपल्या संघाचं कुठलाही व्यत्यय येणार नाही. चांगला रोखलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 21. अजूनही मला वाटते 10 धावांची आवश्यकता. ती म्हणजे फक्त सर 6 चेंडू. इथे कुठेतरी हाणामारीचं षटक म्हणायला लागेल आणि दोघांनाही अक्षय आणि अभिषेक यांना आक्रमक रूप घ्यावं लागेल आणि सर. नक्कीच सलामीच्या रूपाने दोन्ही फलंदाज आले होते. आतापर्यंत 3 षटकापर्यंत उभे आहेत आणि त्यामुळे आता मात्र चेंडू त्यांना दिसायला लागले असतील आणि तर दिसायला लागल्यानंतर आता मात्र चार्ज करणं गरजेचं आहे कारण ही मॅच 2 चौक्याची झालेली आहे. इथे खरं तर सर आता फुटबॉल सारखे चेंडू दिसायला लागतील कारण काय आता प्रकाश पडलेला आहे मैदानात आणि प्रत्येक टीमला तर प्रकाश पडायचा आहे तो आपल्या संघासाठी. जेणेकरून जर धावांचा डोंगर रचला तर आपण यशाच्या दिशेकडे जाऊ नाहीतर मग पराभवाच्या. नक्कीच आपला 100% देण्यासाठी त्या गोष्टी करण्याची जरूरत आहे. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा षटक रुद्र आकुटप्पा चेंडू ऑन साइड ला मारला फटका. वेदांत क्या बात है. ओ हो क्या थ्रो है. जैसे ही गेंद हाथ में आई हाथ में लेके उस गेंद को फेंक दिया कीपर की दस्तानों में और कीपर ने यहां पर अच्छी तरह से गैदर किया और स्टंप को यहां पर उखाड़ा गया. देखा तो बल्लेबाज अपने क्रीज में नहीं है. एक उंगली उठा टाकलेला होता. धन्यवाद डीजे. बॉलर्स रुद्र खरंच याने रुद्र रूप धारण केलं होतं परंतु चांगला एक फॉलो थ्रू मिळवून दिलेला आहे. जर या चेंडूवरती जर अतिरिक्त एक धाव आली असती तर मला वाटते 6 चेंडूने 8चं इक्वेशन राहिलं असतं खरं तर. परंतु स्वतःच्याच खरंच आता 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. दोन्ही संघ अटीतटीच्या आणि पुन्हा एकदा नो बॉल. पंच विवेक पाटील हात बाहेर काढताना खरं तर काहीसं फंबल झालेला आहे मला वाटते रुद्र. त्याला रुद्र रूप धारण करण्याची खरं तर गरज आहे या शेवटच्या षटकात कारण का त्याच्यावरती मदार आहे खरं तर अनिल सर. नक्कीच आपण पाहतोय तर आणि फलंदाजांना काय संदेश दिला जाईल की आपण पाहतोय 2 चेंडूवरती 2 नो पडले होते. 2 नो वरती एक धावा प्लस झाल्या असतं तर निश्चितच आता मात्र बॉल टू बॉल समीकरण येऊन राहिलं असतं. नक्कीच ते खरं तर फलंदाजांना लक्षात आलं नसावं कदाचित. मला वाटते सर्वच चौकाराची वाट बघतायत आणि खरंच चौकाराची गरज आहे. जर जिंकायचं असेल तर चौकाराची आवश्यकता आहे.
आता मात्र हे दोन जेव्हा 9 पडले त्यानंतर आता मात्र जे दोन चौकारांचा फासला होता तो आता मात्र 1चा राहिलेला आहे. म्हणजे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे तर नाही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे ना. पंच 4 बॉल बाकी आहेत, 5 बॉल बाकी आहेत, 2 9 पडले. एक नो काउंट आहे. हा 1 नो काउंट आहे सर, 1 नो काउंट आहे सॉरी. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये धावा करायच्या त्या 7. फुलटॉस चेंडू सर बॅटी मारला फटका. ओ हो हो ओ माय फ्रेंड गणेशा क्या घे लढाई आहे जबरदस्त. खरंच म्हटलं की सर आज संकष्टी चतुर्थी आहे आणि गणेशालाच खरं तर अवतान दिलेलं आहे मैदानामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत त्या गणेश यांनी. नक्कीच या चेंडूवरती 4 केला गेला होता, परंतु आता मात्र या ठिकाणी चेंडू अडल्यानंतर पुन्हा एकदा असा फटका मारण्याची गरज येऊन राहिलेली आहे कृष्णा 11 संघासाठी. 3 चेंडू 6 धावांची गरज म्हणजे 1 चौकार एकेरी 2 धावा म्हणजे 1 चौकार किमान मारावंच लागणार आहे कृष्णा 11 संघा दोन्ही फलंदाजांना. आणि आपण पाहतो आतापर्यंत सामना चांगला आणलेला आहे, परंतु याला फिनिश करणं गरजेचं असेल. चला 3-6चं इक्वेशन पुन्हा एकदा रुद्र. थोडस या ठिकाणी आपण पाहिलं फिल्डिंग व्यवस्थित नव्हती, विकी फिल्डिंग लावते आणि त्यानंतर आपण पाहतोय रुद्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, त्याने थांबवलं. चेंडू ग्राह्य धरला नाहीये. हा तर दरम्यान 3 चेंडू 6 पुन्हा एकदा मॅच ऑन. खोलो टप्प्या चेंडू त्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेला, परंतु तो चेंडू फळीवरती आदळता आलेला नाहीये. गडी बाद. आला तर काहीतरी चित्र बदलू शकते या मैदानामध्ये अनिल सर. नक्कीच या चेंडूवरती मोठा फटका आला तर हो टप्पा पडल्यानंतर चेंडू या ठिकाणी कट होतोय, काहीच कळलेलं नाहीये फलंदाजाला चेंडू आणि गडीला बाद व्हावं लागते. रिव्यू रेफर केला गेला है, क्रॉसचा रिव्यू. क्रॉसचा कौन सा बल्लेबाज यहाँ पर आउट है वो देखना है मुन्ना भाई. नॉन स्ट्रायकर आउट. नॉन स्ट्रायकर आउट. आजच्या सन्मान मूर्ती जे आमच्या गुरुदत्त संघाचे पाठीराखे आणि आधारस्तंभ म्हणून आमची ओळख आहे असे आई जीवदानी कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष समाजसेवक विनोददादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आई एकविरा चषकाच्या 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. कॅमेरामॅन कॅमेरा फिरवायचा आहे. ओके चला लास्ट बॉल आहे आणि बीबी एकलव्य संघ सामना जिंकतोय. चला लगेचच अल्स 11 संघ आणि सौरभ 11